प्रायश्चित्त काळातील दुसरा रविवार, वर्ष दुसरे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, कोणताही स्वार्थ मनात न ठेवता, कोणतेही कुटीर कार्यस्थान मनी न शिजवता, कोणताही धूर्त डावपेच न खेळता, अगदी निस्वार्थी मनानं, परोपकारी वृत्तीनं व्यक्तीच्या हितासाठी, तिच्या भल्यासाठी, प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी एखादी मौलिक आणि सदुपयोगी सूचना आपण एखाद्या व्यक्तीला केली आणि त्या सूचनेला त्या व्यक्तीकडून अपेक्षित असलेला योग्य असा प्रतिसाद आपणास मिळाला नाही, आपल्या सूचनेचा त्या व्यक्तीनं विचार केला नाही, ती सूचना मान्य केली नाही, ग्राह्य धरली नाही, ऐकून घेतली नाही, त्या सूचनेवरती गांभीर्यानं विचार न करता अपेक्षित असं सहकार्य त्या व्यक्तीकडून आपणास मिळालं नाही, तर मानवी मनाला, त्या हृदयाला खूप वेदना होतात, दुःख होतं आणि वाईट वाटतं. चांगली, विधायक, परोपकारी, गुणकारी, सदाचारी, कल्याणकारी सूचना करून देखील ती व्यक्ती आपलं का ऐकत नाही, आपणास हवं असलेलं सहकार्य का करत नाही, हा प्रश्न आपणास बऱ्याच वेळेला सतावतो, भेडसावतो. चांगली गोष्ट, चांगली सूचना, चांगले प्रस्ताव ऐकले जावेत, ते स्वीकारले जावेत, ते जीवनामध्ये उतरविले जावेत, त्याची अंमलबजावणी केली जावी अशी आपणा सर्वांची, सर्वांकडून इच्छा असते, अपेक्षा असते. मग ती आई वडिलांनी आपल्या वाढत्या तरुण मुलामुलींना प्रेमापोटी केलेली सूचना असो, एखाद्या शिक्षकानं आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं वळण लागावं म्हणून केलेली सूचना असो, कौटुंबिक वाद विवाद, जमिनीचे प्रश्न कायमचे मिटवण्यासाठी जाणकारी आणि अनुभवी समेट समझोता मंडळाच्या सभासदांना केलेली ती शिफारस असो, काढलेला तोडगा असो किंवा केलेली मध्यस्थी असो, सामाजिक अनिष्ट रूढी परंपरेच्या विरोधात असलेला, आपली कान उघडणी करणारा एखादा सेवाभावी सच्चा समाज सुधारक असो, आध्यात्मिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, प्रशासकीय क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, विज्ञान क्षेत्रामध्ये, कायदे क्षेत्रामध्ये एखादा तज्ञ, एखादा अनुभवी विद्वान, महत्वाकांक्षी, चांगल्या मताचा, चांगल्या विचारसरणीचा, सदाचारी वृत्तीचा एखादा व्यक्ती आपणास मौलिक सूचना करते, समाजाच्या हितासाठी, भल्यासाठी व जनकल्याणासाठी ती करीत असेल, तर ती सूचना ऐकली पाहिजे, ती सूचना स्वीकारली पाहिजे, ती सूचना आत्मसात केली पाहिजे, कृतीत आणली पाहिजे, तिची अंमलबजावणी झाली पाहिजे. बंधू भगिनींनो, मनमानी करून, ताणून धरून, स्वार्थ साधून, ताठर आणि कठोर भूमिका घेऊन, स्वतःच खरं, मला वाटतं तेच खरं, अशी विचारधारणा असली तर प्रश्न सुटत नाहीत, समस्येवरती तोडगा निघत नाही. म्हणून ऐकून घेण्याची वृत्ती आणि प्रवृत्ती फार महत्वाची असते. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ईश्वरी आवाज ऐकून, ईश्वरी हाकेला प्राधान्य देऊन, श्रद्धेच्या, विश्वासाच्या कसोटीला सर्वांगाने सहभागी झालेला आपला एकुलता एक मुलाचा परमेश्वर प्रित्यर्थ बळी देण्यासाठी परमेश्वराकडून आलेल्या प्रस्तावावर विश्वास ठेवून विश्वासानं मोरिया देशात निघालेल्या त्या अब्रामाच्या हाती आपला मुलगा वधण्यासाठी धार सुरा असताना परमेश्वराचा दूत म्हणतो, अब्राहम अब्राहम, तू मुलावर आपला हात चालू नको, त्याला इजा करू नकोस. अब्रामाने
परमेश्वराचे विश्वासानं ऐकलं. विश्वासाच्या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झाला आणि म्हणूनच परमेश्वरानं अब्रामास अवकाशातील ताऱ्या इतकी आणि समुद्र तीराच्या वाळू इतकी संतती प्रजा देऊन आशीर्वादित केले. परमेश्वराचे ईश्वरी वचन अब्रामानं विश्वासपूर्वक ऐकलं, विश्वासानं ते स्वीकारलं आणि त्या विश्वासानेच त्याला प्रतिसाद दिला आणि म्हणून परमेश्वरानं अब्रामास या पृथ्वीवर विश्वासाचा पिता म्हणून गौरविले. आजच्या मार्क लिखित शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जवळच्या 2-3 प्रेषितांना पेत्र, याकोब आणि योहान यांना घेऊन प्रार्थनेसाठी डोंगरावर गेलेला असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं आणि मोशे व एलिया बरोबर बोलत असलेले प्रेषितांनी पाहिलं. मेघातून ईश्वरी वाणी झाली, हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, व्यक्तीच्या श्रद्धा बांधणीसाठी, परिवर्तनासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी प्रभू येशू ख्रिस्त रात्रंदिवस झटत होता, लोकांमध्ये फिरत होता, लोकांना शिकवत होता, त्यांची आध्यात्मिक जडणघडण करीत होता. समाजामध्ये जे चुकत होते, ईश्वरी इच्छे विरुद्ध जे वागत होते, वाईट कृत्य करण्यात जे गुंतलेले होते, अशा पापी लोकांना प्रभू येशू ख्रिस्त बोलावत होता, पाचारण करत होता. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकलं, त्याच्या वाणीला प्रतिसाद दिला, त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. गालिलच्या समुद्रावर मासेमारी करणारे शिमोन, त्याचा भाऊ आंद्रेया, जब्दीची मुलं याकोब आणि योहान यांना प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं, मासोळी धरणारे तुम्ही, मी तुम्हाला माणसे धरणारे कडीन. प्रभूकडून आलेली सूचना, तो प्रस्ताव, प्रभूची ती इच्छा त्यांना प्रमाण मानून आपली जाळी समुद्रावरती सोडली. आपलं जीवन, जुनं जीवन त्याच ठिकाणी विसरून ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागोमाग गेले. जकातीच्या नाक्यावरती बसलेला लेवी, याला प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं, माझ्या मागे ये. त्यानं त्वरित प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐकलं, प्रभूच्या वाणीला त्यानं आपला होकार दिला आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे गेला. यरीहोतून प्रवास करीत असताना प्रभूला पाहण्यासाठी उमराच्या झाडावरती चढलेल्या जक्कयाला प्रभूने सांगितले, जक्कया, त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. जक्कयाने प्रभूची वाणी ऐकली, तो प्रभूला शरण गेला आणि तो पूर्ण बदलला. दमस्कच्या वाटेवरून जाणारा तो शौल प्रभूची वाणी ऐकून पुनरुत्थित ख्रिस्ताचा स्पर्श त्याच्या हृदयाला झाला आणि त्या शौलाचा पौल झाला. बंधू भगिनींनो, हा प्रायश्चित्त काळ परमेश्वरानं आपणा सर्वांसाठी, परिवर्तनासाठी, जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, आपल्या जीवनाचं नूतनीकरण करण्यासाठी दिलेला आहे. या जीवनाच्या प्रवासामध्ये प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या क्षणी आपण कुठे आहोत, नक्की आपला प्रवास कशा प्रकारचा चालू आहे हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. कधी कधी परमेश्वराची वाणी न ऐकल्यामुळे, परमेश्वराच्या प्रस्तावाला योग्य प्रतिसाद मी न दिल्यामुळे, परमेश्वराच्या शिकवणुकीकडे मी जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे, कोणाचं ऐकून घ्यायचं नाही, माझंच ते खरं करायचं. अरे, समोरची व्यक्ती, तिनं तिची बाजू तुला सांगितलेली आहे, आता तिला काय वाटतं ते तरी निदान ऐकून घे. परंतु नाही, स्वतःचीच मनमानी करायची. आपल्या अशा या वृत्तीमुळे, आपल्या अशा या प्रवृत्तीमुळे आज कुटुंबामध्ये, पती पत्नीमध्ये दुरावे आणि मतभेद निर्माण झालेले आहेत. शेजाऱ्यांमध्ये संबंध, प्रिय बंधू भगिनींनो, बिघडलेले आहेत. माणसं माणसांपासून दुरावलेली आहेत. प्रेमाची नाती गोती तुटलेली आहेत.
प्रभू म्हणतो, निदान आज तरी माझी वाणी ऐक, मजकडे वळ. प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना ओळखतो आणि ती मला ओळखतात. आजच्या शुभ वर्तमानामध्ये ढगातून आकाशवाणी झाली. तो स्वर्गीय पिता म्हणाला, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याचे तुम्ही ऐका. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, आमच्या स्वर्गातील बापा ही प्रार्थना म्हणत असताना आपण किती सहजपणे म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. परंतु परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे या पृथ्वीवरती होण्यासाठी, करण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या इच्छा बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि ईश्वरी इच्छेला आपण प्राधान्य आणि महत्त्व दिलं पाहिजे. बंधूंनो आणि भगिनीनो, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या वर्तणुकीमध्ये, आपल्या आचारामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या भूमिकेमध्ये बदल घडून आणायचा असेल, प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, हे ताणतणाव, हे मतभेद आपल्याला मिटवायचे असतील तर सर्वप्रथम आपल्यामधील अहंकार, आपल्यामधील अहम आपण बाजूला ठेवला पाहिजे. परमेश्वराच्या पुढ्यामध्ये आपण झुकायला आणि नमायला आणि शरणागती पत्करायला हवी. मला काय वाटतं, मला काय करायचं आहे, माझी इच्छा काय आहे, याकडे दुर्लक्ष करून त्या बाजूला ठेवून माझ्या प्रभूची इच्छा काय आहे, मी काय करावं असं त्या प्रभूला वाटतं, हे विश्वासानं जाणून घेण्यासाठी पवित्र आत्म्याची वाणी आपण ऐकावी. प्रभूच्या वाणीला अपेक्षित असलेला साधेसा प्रतिसाद आपण विश्वासानं द्यावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.